नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयी पसंती क्रमाबद्दल बऱ्याच जणांच्या काही शंका, काही अडचणी आहेत. बरेच जण सारखे सारखे तेच क्वेश्चन विचारतात. तर त्याच प्रश्नाविषयी या छोट्याशा व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंकांचं निरसन होईल. तर अशाच प्रकारे पवित्र पोर्टल संदर्भामध्ये संपूर्ण तुम्हाला गाईड मिळवायचं असेल, योग्य ते गाईड मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे जे काही सगळे व्हिडिओ अपलोड होतील किंवा जे लाईव्ह सेशन होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून तुम्ही योग्य त्या प्रकारे तुमचे पसंतीक्रम देऊ शकता. आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे की पसंतीक्रम हे नेमके कोणाला देता येतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही टेट 2025ची परीक्षा दिलेली असणं गरजेचं आहे. परीक्षा देऊनही चालणार नाही, तर परीक्षा दिल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचं स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन हे केलेलं असायला पाहिजे. तर याच उमेदवारांना पसंतीक्रम हे देता येतील. आता पसंतीक्रम कधीपासून सुरू होतील, तर ज्या दिवशी जाहिराती प्रसिद्ध होतील, जाहिराती अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ती संपलेली आहे. आता जाहिराती वगैरे चेकिंग चाललेलं असणार आहे, त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर जाहिराती या पब्लिश होतील. जाहिराती ज्या दिवशी पब्लिश होतील तर त्या दिवशी एक नोटिफिकेशन येईल, पत्र येईल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला जे प्राधान्यक्रम आहे ते देण्यासाठी सुविधा सुद्धा सुरू होते. आता ज्या जाहिराती आहेत या जाहिराती तुम्हाला कुठे इकडे तिकडे बघायची गरज पडते का, तर अजिबात नाही. ज्या सगळ्या जाहिराती असतात त्या सगळ्या जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलला म्हणजे अवेलेबल असतात. तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपण त्या ग्रुपवरती वगैरे शेअर करतो. मग सगळ्यात महत्त्वाचं, जाहिराती आल्यानंतर तुम्हाला त्या सर्वांना बघता येतात, म्हणजे अगदी सगळेच बघू शकतात. जाहिराती आल्या हे तुम्हाला समजतं. नंतर पसंतीक्रम या ठिकाणी तुम्हाला देण्यासाठी सुविधा सुरू होते. पसंतीक्रम देण्याची सुविधा कशी असते, तर सगळ्यात आधी तुम्ही जे तुमचं पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली असते, तुमची रजिस्ट्रेशन केले असतं, तर ते जे लॉग इन आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकून तुमची जी पवित्र पोर्टल आहे त्याच्यावरून लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला तुमची पसंतीक्रम जनरेट करण्यासाठीची टॅब आहेत ते दिसतात. आता पसंतीक्रम कसे वगैरे जनरेट करायचे जे स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर तो व्हिडिओ तुम्हाला जुने बघायचे असतील तर आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत की पाठीमागे कशा प्रकारे पसंतीक्रम जनरेट करण्यात आलेली होती, हे कशी करायची प्रोसेस असते, म्हणजे हे एक तुम्हाला जनरली माहिती मिळून जाईल. तर नवीन काही नसतं त्याच्यामध्ये, ज्या पाठीमागे आहे त्याचप्रमाणे आता सुद्धा पसंतीक्रम जनरेट करायचे असतात. आता हे पसंतीक्रम कसे जनरेट होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमची जी माहिती भरलेली असेल, तुमची कॅटेगरी असेल, त्यानंतर तुमच्या ठिकाणी समांतर आरक्षण असेल, तुमचं सामाजिक आरक्षण असेल, त्यानंतर तुम्ही TET CTET दिले आहे का, तुमचं DED असेल, BED असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, तुमचं BSc आहे, BCom आहे, तर ही जी काय सगळी माहिती तुम्ही भरलेली असते. तर ही माहिती याच्यासाठीच घेतलेली असते की तुम्हाला पसंतीक्रम तुमच्या पात्रतेनुसार जनरेट व्हावे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फक्त पसंतीक्रम जनरेट हा एक टॅब दिसेल. जनरेट झाले की तुम्हाला त्या ठिकाणी पसंतीक्रम तुमचे डाउनलोड करता येतात. तुम्हाला कोणकोणत्या संस्था आल्या, जिल्हा परिषद आल्या, जिल्हा परिषदेमधल्या 1ली ते 5वी जागा आल्या, 6वी ते 8वी जागा आल्या, कोणत्या विषय जागा आल्या, आणि ते सर्व तुमच्या व्यावसायिक पात्रता आणि तुमची जी शैक्षणिक पात्रता आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा पदवीचा विषय, तुमचा जो तुम्ही पदवीचा विषय तिथं नमूद केला आहे. आता लक्षात घ्या, पदवीचा विषय तुमचा जो मेन आहे त्याच्यावरूनच तुमची निवड होते, परंतु पुढं सगळ्यात महत्त्वाचा तुमचा तो मुख्य विषय असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पदवीचा विषय नसेल आणि नसताना पण तुम्ही चुकीचा विषय टाकला, तर चुकीचा विषय टाकला त्यावेळेस तुम्हाला ते सिस्टीमला समजत नाही. सिस्टीमला काय समजणार आहे की तुम्ही हाच एक विषय तिथं नमूद केला आहे आणि सिस्टीम त्याच्यानुसार तुमची पसंतीक्रम जनरेट करणार. त्याच्यामुळे तुमच्या त्या सगळ्या विषयानुसार तुम्ही जी माहिती नमूद केली त्याच्यानुसार पसंतीक्रम जनरेट झाले. आता तिथून पुढचं तुमचं काम काय असतं की तुम्ही ज्या प्राधान्यक्रमासाठी तुम्ही पात्र आहात, बरोबर, तुमची जी काही शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता ही तुमची तुम्हाला माहिती आहे, बरोबर, कोणती, तुमचा पदवीचा विषय मुख्य विषय कोणता आहे, तुमचं सर्व तुम्हाला माहिती असतं, बरोबर. मग तुम्ही त्याच्यानुसार ज्या ठिकाणी पात्र ठरता, ज्या विषयाला तुम्ही पात्र आहात, तर त्याच विषयाचे प्राधान्यक्रम तुम्ही निवडायचे असतात. कुठे निवडायचे, तर ऑनलाईन निवडायचे असतात. त्यासाठी तिथं प्रोसेस असते. तर तुम्ही ऑनलाईन निवडायचे. तुम्हाला कोणत्या ठिकाणचे पसंतीक्रम द्यायचे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःचा जिल्हा द्यायचा आहे, नंतर खूप लांबचा जिल्हा नाही द्यायचा, तर तुम्ही ते सगळं म्हणजे ठरवू शकता. कारण पसंतीक्रम तुम्हाला जेवढ्या जागेसाठी तुम्ही पात्र असणार आहात तेवढ्या सगळ्या जागांचे पसंतीक्रम तुमच्यासाठी जनरेट होतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला नगर परिषद येईल, जिल्हा परिषद येईल, महानगरपालिका येईल, सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. काही संस्था येतील विदाउट इंटरव्ह्यूमध्ये, ते सुद्धा येतील. आता विदाउट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला किती पसंतीक्रम द्यायचे असतात, तर 100 द्यायचे आहेत. पाठीमागे तुम्ही किती अनलिमिटेड देऊ शकत होता, परंतु या भरतीमध्ये
फक्त 100 पसंती क्रमाची अट घातली. मग 100 पसंती क्रम देत असताना आपल्याला तारेवरची कसरत करावी लागणार. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत की सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंच नाही ते पसंती क्रम तुम्ही टाळायचे. कारण तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंच नसेल ते पसंती क्रम द्यायचे कशाला? कारण जर तुम्ही एखादा ज्या ठिकाणी जायचं नाही तो पसंती क्रम दिला आणि त्या ठिकाणी तुमची निवड झाली तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तो म्हणजे तुमची निवड पण बाद ठरणार आहे तुम्हाला जायचंच नसेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा एक पसंती क्रम अजून कमी होतो. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कॅटेगरी जागा तुमच्या ज्या पसंती क्रमामध्ये आलेल्या आहेत, पसंती क्रम आले त्याच्यामध्ये आहेत का ते बघणं, तुमच्या विषयाची जागा आहे का ते पाहणं, हा तुमचा अभ्यास असायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जास्तीत जास्त ज्या जागा ज्या जिल्हा परिषदेमध्ये संस्थेमध्ये असेल तुमच्या कॅटेगरीच्या किंवा ओपन कॅटेगरीच्या, तर त्या ठिकाणचे पसंती क्रम तुम्ही आधी देऊ शकता किंवा नंतर देऊ शकता. किंवा जे काय तुमचे 100 पसंती क्रम असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा असणारे पसंती क्रम तुमचे असावे. म्हणजे काय होईल, जेवढ्या जागा जास्त असतील त्याच्यामध्ये तुमची निवड होण्याची संधी जास्त असेल. नंतर काही ठिकाणी जर जागा कमी असतील तर मग तुमच्यासाठी जागा सुद्धा कमी असतील आणि निवडीची संधी सुद्धा कमी असणार आहे. लक्षात आलं की ज्या ठिकाणी जागा जास्त असेल म्हणजे तुमच्या पसंती क्रमामध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी ओपनसाठी तुमच्या विषयासाठी बाकीच्यांचं लक्षात घ्यायचं नाही, तुमचं फक्त बघायचं. तर ज्या जागा जास्त असतील त्याप्रमाणे तेवढे 100 पसंती क्रम ठरवा आणि मग तुम्ही ते शेवटी अरेंज करू शकता. हे कच्चं काढून घ्यायचं, कच्चं कागदावरती काढून घ्यायचं की कोणता पसंती क्रम तुम्ही देणार आहात. 100 तुमचे पसंती क्रम झाले, कच्च्या कागदावरती काढले की नंतर तुम्हाला ऑनलाईन जायचं, लॉग इन करायचं आणि त्या ठिकाणी मग ते पसंती क्रम तुम्ही चूज करायचे. आता त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो की मुळात तुम्हाला 1ली ते 5वी जॉब करायचा आहे की 6वी ते 8वी साठी. कारण तुम्हाला मी एक सांगतो की 1ली ते 5वी साठी जे मेरिट आहे ते 6वी ते 8वी किंवा 9वी 10वीपेक्षा कमी राहतं. मग तुमचा त्या ठिकाणी दृष्टिकोन तसा पाहिजे की तुम्हाला नेमकं 6वी ते 8वी जागा कमी असतात, मुळात विषयानुसार पसंती क्रम द्यायचे असतात आणि तिथं थोडंसं कॉम्पिटिशन जास्त असतं. त्यामुळे मग 6वी ते 8वीचा पसंती क्रम जर दिला तर तुमचा इकडला एक 1ली ते 5वीचा पसंती क्रम कमी होणार आहे. त्यामुळे तुमचा पसंती क्रम जर कमी झाला तर सिलेक्शनचे तुमचे चान्सेस कमी होणार. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की 1ली ते 5वीला जर तुम्हाला जायचंच असेल, 6वी ते 8वीला जायचं नसेल तर मग 6वी ते 8वीची पसंती क्रम देण्याचं टाळायचं. ठीक आहे. आता हे शेवटी तुमचं तुम्ही ठरवायचंय. परंतु ज्या पॉसिबल गोष्टी आहेत तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मी जवळ न्यायचं आहे त्या ज्या काही गोष्टी आहेत सजेशन आहे ते सांगतोय. शेवटी तुमचं तुम्ही ठरवायचंय काय करायचं काय नाही करायचं. 6वी ते 8वी जायचं, 6वी ते 8वी जर तुमच्या विषयाला भरपूर जागा असतील तर 100% तो पसंती क्रम द्या. परंतु उगाच 2-3 जागा असतील तर पसंती क्रम का द्यायचा? कारण जर तिथं निवड नाही झाली तर मग काय, म्हणजे असं पण काही गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून तुम्ही पसंती क्रम द्यायचे. त्यानंतर सगळ्यात मग तुमच्या कॅटेगरी जागा असतील ते बघणं, हे सगळं तुम्हाला तुमच्या पसंती क्रमामध्ये ज्या काही जाहिराती असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं. तुम्हाला दुसरं कोणालाही विचारायची गरज पडत नाही. त्यामुळे आता ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या त्या सगळे व्यवस्थित समजून घ्या. पसंती क्रम कोणाला देता येतात तर ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना देता येतील. पसंती क्रम कधी सुरू होतील तर ज्या दिवशी जाहिराती पब्लिश होतील त्या दिवसापासून पसंती क्रम तुमच्या लॉग इनला देता येतात. पसंती क्रम जनरेट कसे होतील, तुम्ही जी माहिती भरली त्या माहिती अनुसार पसंती क्रम जनरेट होतील. मग तुम्ही त्या सगळ्याच पसंती क्रमासाठी पात्र ठरता का? तर अजिबात नाही. का? जर तुम्ही चुकीची माहिती भरलेली असेल, विषय तुमचा नसताना पण तुम्ही विषय तिथं पदवीचा नमूद केला असेल तर त्या चुकीच्या विषयानुसार पसंती क्रम तुम्हाला येणार. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी पात्र असता असं अजिबात होत नाही. कारण तुमचा पदवीचा जो विषय आहे त्याच्या अनुसारच तुम्ही पात्र होता. त्यामुळे हे तुम्ही ठरवायचं की तुमचा पदवीचा मुख्य विषय कोणता. आता पदवीचा मुख्य विषय कोणता असतो कोणता नाही त्याच्यासाठी आपला वेगळे व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघू शकता. तुमचे पदवीच्या विषय जर तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमचे जे ऑप्शनल विषय असतात म्हणजे त्याला आपण मुख्य विषय म्हणतो, हे मुख्य विषय YCM काही वेळेस 2-2 विषयातून तुम्हाला पदवी दिली जाते तर तुमचे ते दोन्ही विषय मुख्य आहेत. तुम्ही दोन्ही विषयाला प्राधान्यक्रम देऊ शकता. काही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 5-5 विषय मुख्य असतात. म्हणजे तुमचं जर समजा बाबासाहेब युनिव्हर्सिटी असेल, बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5-5 विषय मुख्य असतात. तर तुम्ही 5ही विषयाला पात्र असता. तुमची जर जनरल डिग्री असेल, सामान्य डिग्री असेल तर तुम्ही त्या सर्व विषयासाठी पात्र ठरता. त्या सगळे GR आहे त्या सगळ्या GR तुम्हाला जो काही एकदम विश्लेषणात्मक व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. ते सगळे बघून घ्या. त्याची लिंकही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मिळून जाईल किंवा वरती जो आय बटन आहे ते तुम्हाला अवेलेबल होईल. तर तुम्ही ते बघू शकता आणि त्याच्या अनुसार तुमचं नॉलेज वाढवा. तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा. म्हणजे कारण पसंती क्रमाला अजून 4-5 दिवस किंवा 10 दिवसाचा वेळ असेल तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. म्हणजे तुम्हाला नंतर ऐनवेळी तुमची अडचण येणार नाही. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच. ज्या काही तुमच्या काही गोष्टी होत्या, जे काही शंकांचं किंवा काही प्रश्न होते त्याबद्दल तुम्हाला शंकांचं तुमचं उत्तर मिळालेलं असेल. जरी काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर त्याबद्दल अशाच प्रकारच्या आपण छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुम्हाला जी काही माहिती आहे ती देऊ. लाईव्हमध्ये प्रॉब्लेम काय होतात की आपण लाईव्हमध्ये
बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरे पा देता येत नाही, किंवा तुम्हाला आधी लाईव्ह ज्यावेळेस तुम्ही बघायला सुरू करता त्याच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पा दिलेलं असतं, तुम्हाला त्यावेळेस ते मिळत नाही. परंतु अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रॉपर प्रश्नांची उत्तरे पा दिली जातील. तर कमेंट बॉक्समध्ये फक्त विचारा. डॉक्युमेंट बद्दल जो काही व्हिडिओ आहे तो वेगळा मी घेऊन येईल. त्याबद्दल त्यावेळेस तुम्हाला मी सगळी माहिती सांगेल की कागदपत्र कोणकोणती लागतात, कोणकोणती आवश्यक नसतात, ते सगळं तुम्हाला सांगेल. त्यावेळेस तो व्हिडिओ बघा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच प्रकारे तुम्हाला पवित्र पोर्टलबद्दल की सगळं मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण व्हिडिओमधून. तर सर्वांना धन्यवाद.